बायकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर. या संक्रांतीला वाण काय देऊ? वाण देणं हा बायकांना म्हणजे हळदी-कुंकू करणं, वाण देणं बायकांना खूप आवडतं आणि तेवढीच हौस पण होऊन जाते आणि आता बाजारपेठा तर फुल्ल भरलेल्या आहेत. भरपूर असे वाण आलेले आहेत. पण तिथं गेलं की समजत नाही ना काय देऊ? तर काय करायचं बघा, इथं अशी रांगोळी जे उपयोगात पडणार, रोज वापरतील असं वाण दिलं तर त्याचा उपयोग आहे. नाहीतर आपण वाण देणं आणि घरी जाऊन नावं ठेवणं, हां, कसलं दिलंय, काय दिलंय करत बसणार. असं करण्यापेक्षा आपण चांगलंच काहीतरी दिलं पाहिजे. तुम्हाला मी एक दाखवलं सुरुवातीला रांगोळीचे टेन्सिल्स, वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळीचे टेन्सिल्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर दाखवल्या छोट्या पर्सचे तर भरपूर ऑप्शन आहेत. तुम्ही कंडे, बांगड्या बांगड्या पण देऊ शकता जर घालणार असतील तर. त्यानंतर अशा छोट्या-छोट्या पर्स म्हणजे हँडी पण पडू शकतात. घेऊन आपण इकडे-तिकडे जाऊ शकतो. त्यानंतर स्लिंग बॅग आहेत. हा बटवा आहे. हा पण ऑप्शन खूप चांगला आहे. त्यानंतर परफ्यूम तर आजकाल खूप सगळे मारत असतात. त्यामुळं परफ्यूम पण देऊ शकता. असे ₹100 वगैरे मिळतात तसे मंगळसूत्र पण तुम्ही देऊ शकता. तेवढंच 1-2 वेळा जरी वापरलं तरी छान वाटतं. असे प्लास्टिकचे डब्बे तर खूप सारे आलेले आहेत. आपण खाणं-पिणं नाही ठेवलं तरी आपलं बाकीचं मटेरियल तर ठेवू शकतो. परत अशा या पण पर्स खूप चांगल्या वाटतात बघा. आपलं मेकअपचं सामान वगैरे आपण बाहेर जाताना घेऊ शकतो. भांडी-कुंडी तर भरपूर आहेत आणि मोस्टली सगळे भांडी-कुंडीच देतात. वाट्या, चमचे, प्लेट वगैरे असं देत असतात. त्यानंतर ही रेडी रांगोळी बघा मी बनवलेली आहे. हा पण ऑप्शन खूप चांगला आहे. त्यानंतर हे असलं पण हे पण खूप छान आलेलं आहे. सरस्वतीचं आहे, स्वामींचं आहे, त्यानंतर हे चॉपर म्हणजे कांदा कट करायचं वगैरे पण छान मिळतं. छोटे-छोटे चॉपर पॅड पण मिळतात ते पण देऊ शकता आणि हे धूपबत्ती पण तुम्ही देऊ शकता. खूप छान वाटतं असं दिलं.